बातमी आहे श्री क्षेत्र ओझर जवळील भोरवाडी हिवरे बुद्रुक या गावातील। अर्जुनवाड जिल्हा कोल्हापूर ते भोरवाडी येथील बीरदेवाचा पालखी सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला। सायंकाळी 5 वाजता घोडगिरी बीरदेव अर्जुनवाड या देवाचे भोरवाडी या गावामध्ये आगमन झाले। बीरदेव पालखीचे गावामध्ये आगमन झाल्यानंतर भोरवाडी ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत कैताळ, निशान, पवा, अब्दागिरी, छत्री, ध्वज, मुख्य मानकरी, देवऋषी, पुजारी भक्त आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी यांच्या समवेत देवाची वाजत गाजत मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा पूर्ण केली। या मंगलमय वातावरणात अर्जुनवाड गावच्या बीरदेव देवाची व भोरवाडी गावच्या बीरदेवाची अलौकिक अशी भेट यावेळी झाली। अर्जुनवाड येथून आलेल्या बीरदेवाच्या भक्तांनी यावेळी देवाचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले। त्यामध्ये हेडाम, नृत्य व लग्न, भाकणूक म्हणजेच भविष्यवाणी, ढोलवादन, गजनृत्य इत्यादी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। यावेळी गावातील महिला वर्गाने चौकात व रस्त्यावर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले। गावातील पडवळ परिवाराकडून बिरोबा भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास आलेल्या मान्यवर व्यक्तींचा भोरवाडी ग्रामस्थांतर्फे फेटा, शाल, टोपी व श्रीफळ देऊन यथोचित मान सन्मान करण्यात आला। शाहीर सागर माने यांनी धनगिरी ओव्यांचा बहारदार कार्यक्रम, सुमरान, त्याचप्रमाणे बिरोबा देवाचे आगमन कसे झाले या विषयावर ढोल, टाळ व ताशाच्या गजरात कार्यक्रम सादर केला। त्याचप्रमाणे अर्जुनवाड येथील शाहीर सागर माने, रोहित बन्ने, शाहीर सरदार चोपडे व शाहीर बिरू घोदे यांनी भोरवाडीकर ग्रामस्थांना बीरदेवाची महती सांगून योग्य असे मार्गदर्शन केले। सकाळी बीरदेवास अभिषेक, भोरवाडी गावच्या बीरदेवास कांबळा, भंडाऱ्याचा वाटवा, वेताची काठी अर्पण करून बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत बीरदेवाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली। याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहुयात। श्री क्षेत्र भोरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आलो आहोत। तर येण्याचा उद्देश आमचा मंडळी असा आहे की आम्ही संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 4 राज्यामध्ये फिरत असतो आणि बिरोबा देवाचे जे काही इतिहास जो लपलेला आहे तो इतिहास आम्ही आमच्या या ओवीच्या माध्यमातून मांडत असतो। तर त्यासाठी आम्ही लिगली एक आमची संस्था काढली आहे, श्री हालमत संप्रदाय मंडळ, या वतीने आम्ही हा प्रचार प्रसाराचे कार्य करतो आणि या बिरोबा देवाचे महत्त्व ऐकण्यासाठी, लोकांना पटवून देण्यासाठी आणि विचारांची किंवा संस्कृतीची देवाणघेवाण एकत्र करण्यासाठी आम्ही हा सगळा आपला प्रपंच असतो। तर या ठिकाणी आज घोडगिरीहून बिरोबा साकूरला कसे आले आणि साकूरहून बिरोबा आपल्या या भोरवाडला कसे आले हा आम्हाला मोठा उत्सुकतेचा विषय वाटला आणि आम्हाला ह्या बिरोबानं बसू दिलं नाही थोडक्यात आमच्या भक्तीन बिरोबाच्या। त्यासाठी आम्ही ह्या बिरोबाला पाहण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी भोरवाडीला आलेलो आहोत। नमस्कार, माझं नाव आनंद तुकाराम मस्करे, भोरवाडी गावचं माजी सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे। या भोरवाडी गावामध्ये बीरदेव महाराजांच्या वास्तव्याने हे गाव पुनीत झालेलं आहे। हा बिरोबा देव हा नवसाला पावणारा देव आहे, अतिशय जागृत देवस्थान आहे आणि ही अर्जुनवाड येथून आलेली जी काही मंडळी ती आल्यामुळं आमच्या गावामध्ये आज अतिशय आनंदाचं वातावरण आहे की आमच्या जीवनामध्ये, आमच्या गावामध्ये हा जो काही आनंदाचा क्षण आहे तो आम्ही न विसरण्यासारखा क्षण आहे। ही मंडळी एवढ्या लांबून या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बिरोबा महाराज घोडगिरीहून साकूरला कसे आले, साकूरहून भोरवाडीला कसे आले याची उत्सुकता खरं तर आम्हालाही लागलेली आहे। आम्ही थोड्याच वेळामध्ये त्यांच्या ओवीच्या माध्यमातून जी काही आख्यायिका आहे ते या ठिकाणी आम्हाला सांगणार आहेत। आज या ठिकाणी हे सर्व घोडगिरीहून आलेले पाहुणे मंडळी असतील, त्यांच्या समवेत आलेले सर्व जे काही भक्त मंडळी असतील, त्यांनी आमच्या गावामध्ये जी पालखीची मिरवणूक काढली त्यामध्ये ढोलांचा अतिशय आवाज असा गावामध्ये निनाद होता, भंडाराची उधळण होती। हा अतिशय आनंदाचा प्रसंग आमच्या गावाला आज अनुभवास मिळाला। नमस्कार, मी शिवाजी श्रेणी भोरवाडी माझं मूळ गाव आणि या ठिकाणी आमच्या भोरवाडी देवस्थान मंडळामध्ये
मी कित्येक वर्ष या देवाचे सचिव आणि सेक्रेटरी म्हणून मंडळामध्ये काम करत आहे. योग असा आहे, 1976 नंतर ज्यावेळेला आमच्या कुकडी धरणाच्या याच्यामध्ये आमचा जलाशयामध्ये देव गेला आणि नंतर हे मंदिर आम्ही वरती आणलं. आणि काही जुनी परंपरामध्ये काही आमचे हे जे जुने वारकरी होते किंवा भक्त होते, ही मंडळी याच तऱ्हेने कार्यक्रम करत होते. पण आज जो आम्हाला काही दिवसापासून योग आला, 15 दिवसापूर्वी या लोकांचा आम्हाला फोन आला आणि आम्हाला त्यांचं जे आगळा वेगळा असा कार्यक्रम पाहायला मिळाला. ह्या मंडळींचं मी माझ्या बोरवाडी देवस्थान मंडळाच्या तर्फे आणि बोरवाडी ग्रामस्थांच्या तर्फे सर्वांचं मी आज सहर्ष स्वागत करत आहे. आणि इथून पुढेही योगायोगाने जर कधी योग आले तर या मंडळीने आम्हाला परत सहकार्य करावं हीच माझी सदिच्छा आहे. आणि याही ठिकाणी ह्या मंडळींना परत आमंत्रण करण्यासाठी वैजापूर या ठिकाणाहून जी मंडळी आले त्यांचे मी आभार मानतो. आणि आज ह्या व्यक्तीला असा न भूतो न भविष्यती अशा तऱ्हेचा कार्यक्रम झाला आहे. या आजच्या दिवशी जसं काय आमच्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि मी सर्व ग्रामस्थांचं सुद्धा आभार मानतो की ग्रामस्थांनी इतका मोठ्या उत्स्फूर्तपणे साथ दिली, हे मला त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो, आज हा भूतो न भविष्यती असा कार्यक्रम आमच्या गावामध्ये झाला. हे कोल्हापूरवरून अर्जुनवाडावरून ही जी काही मंडळी आली आणि यांनी आम्हाला ही देवाची जी काही बिरोबा महाराजांची जुनी परंपरा याची आठवण करून दिली. ते कसं असतं, काय असतं, याचा विधी कसा असतो याची सखोल माहिती याही पुढे ते आम्हाला या कवनामधून सांगणार आहेत. तरी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं आणि जमलेल्या सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार, मी बोरवाडी गावचा विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत बोरवाडी. आज आमच्या इथे अर्जुनवाडी कोल्हापूर इथून बिरदेव देवाची पालखी आली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या ग्रामस्थांनी साधारणतः 4 दिवसापासूनच नियोजनाला सुरुवात केली होती. तर सुंदर आयुर्वेदिक रांगोळ्यांचं नियोजन महिलांनी केलं. गावातील पालखीचं सुशोभीकरण चांगल्या प्रकारे व्यवस्थित तिचे मिरवणूक झाली. त्याच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आमच्या गावातील परोळ कुटुंबाने ठेवला होता. पाण्याची व्यवस्था आमच्या देवस्थानचे भगत वल्लभ शिवाजी भोर आणि अभिषेक भोर यांनी पाण्याची व्यवस्था केली आणि त्यांचे मान सन्मान आमच्या देवस्थानच्या वतीने व्यवस्थित पार करण्यात आला. मी रामदास विठ्ठल भोर, बोरवाडी देवस्थान मंडळाचा अध्यक्ष. हा कार्यक्रम पालखी सरांनी आम्हाला सुचवला. त्याला सर्व ग्रामस्थांनी आम्ही मीटिंग लावल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्याला उत्स्फूर्तप्रमाणे साथ दिली. त्याबद्दल मी ग्रामस्थांची आणि ज्यांनी अन्नदान केलं, त्यांनी पाण्याच्या बॉटल दिल्या आणि सर्व ग्रामस्थांनी मनपूर्वक असं तन मन धनाने या कार्यक्रमाला सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, आभार मानतो आणि पाचपुते सरांचेही आभार मानतो. माझं नाव ज्ञानेश्वर पाचपुते, गाव वडगाव कांदळी, तालुका जुन्नर. मागच्या वर्षी आमच्या गावाला उदगावची पालखी आली होती आणि यावर्षी पण ते इकडे पालखी यायचं या आलं सांप्रदायाने मला सुचवलं. तर मी सुचवलं माझ्या गावाला भोवडी गाव आहे, तिथं पण बिरोबा देवाचं मंदिर आहे म्हणून तो इथे यायचं ठरलं. आणि भोवडीकरांचा ताबडतोब मला प्रतिसाद दिला. सांगितलं का पालखी इकडे घेऊन या, आम्ही सगळी तयारी करू. आणि खरोखर मी हा पालखी आल्यानंतर या गावातल्या लोकांनी इतका उत्स्फूर्तपणे न होती असा देवाचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे मी खरोखर भागवत दिलेले आहे. आपण देवाची सेवा सगळीच करतो, पहिल्यापासून करतो आहे. परंतु देवाची परंपरा काय, देवाची परंपरा काय, ती परंपरा आपण त्याप्रमाणे करतोय का, तर ते आपल्या समाजाला समजावं, गावाला समजावं, आपल्या भक्तांना समजावं म्हणून ही पालखी इथे घेऊन आलेली आहे. वैख म्हणजे काय, देवाला कामा म्हणजे काय, देवाचा वाणूक म्हणजे काय, देवाला वाणूक कधी ऐकलं आहे का, कधी ऐकत नाही. ही परंपरा सगळं काय माहीत व्हावं या लोकांना. भाकणूक, एडाम या परंपरा या बिरोबाच्या आवडीच्या परंपरा आहेत. त्या देवाला आणि आपल्या इथल्या सगळ्यांना देवाच्या आवडीच्या परंपरा व्हाव्यात आणि ग्रामस्थांना समजाव्यात म्हणून हा कार्यक्रम या ग्रामस्थांनी ते आयोजित केला आणि ग्रामस्थांनी मला खूप सहकार्य केलं. त्याबद्दल मी खरोखर ग्रामस्थांचा आभारी आहे.